नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सर्व? ठीक आहात ना? ठीक असायलाच हवं बेसिकली कारण की तुम्ही आमचा व्हिडिओ बघता आहात. सो आज मला ॲक्चुअली यायला ऑफिसमधून खूप लेट झालं. जस्ट बिकॉज ऑफ ट्रेन माझी मिस वगैरे झाली. प्लस ऑफिसमध्ये पण थोडंफार वर्क चालू होतं आणि सकाळी पण जायला थोडंसं लेट झालेलं ऑफिसला. सो आजचं डे थोडंसं बोलू शकता की हेडेक वगैरे होतं. सो असं प्रॉपर एखाद्या टॉपिकवर वगैरे आपल्याला आता ॲज सच काही व्हिडिओ बनवता आला नाही आज. सो आपण आजचं आपलं दिवस कसं होतं, काय होतं, नॉर्मल आपण ॲज सच आजचं डिस्कशन वगैरे आपण करूया, की कसं सर्व चालू आहे, काय कसं. तर हेच आज आपण कव्हर करणार आहोत. तर तुम्हाला हे कसं वाटतंय ते नक्कीच एंडिंगला सांगा मला. सो आजचा दिवस बेसिकली तुम्ही बघायला जा, तर मोस्टली सकाळी उठल्यानंतर बेसिकली काल संडे होता. थोडंसं बाहेर फिरणं वगैरे झालेलं. त्याच्यामुळे सकाळी त्यामुळे थकल्यामुळे थोडंसं सकाळी बॉडी पेन वगैरे चालू होतं. त्यामुळे उठायलाही लेट झालं. त्यामुळे ऑफिसला निघायलाही लेट झालेलं थोडंफार. ते झालं. त्यानंतर असं झालं की निघालो मी आणि नेमकी ट्रेन पकडली. ट्रेन ऑन टाईम होती. बट प्रॉब्लेम असं झालं की काय बोलतात ट्रेनमध्ये सिग्नल भेटले त्यामुळे थांबून राहिली आणि त्यामुळे नंतर पुढे असं 2-3 ठिकाणी थांबत-थांबत मग ते शेवटी पोहोचायला उशीर झाला. त्याच्यामुळे ठाण्यावरून परत दुसरी ऑफिससाठी बेसिकली मी ट्रॅव्हलिंग कसं माझ्या इथून ठाण्याला करतो. ठाण्यावरून परत दुसरी ट्रेन चेंज करून मग मला नवी मुंबईची ट्रेन पकडायला लागते. कारण की माझं ऑफिस नवी मुंबईला आहे घणसोलीमध्ये. सो इथून मग ठाण्याला पण आधी जायला लागतं. तिथून मग ट्रेन चेंज करून नंतर मग घणसोलीसाठी दुसरी ट्रेन पकडायला लागते. त्यासाठी मोस्टली मला नवी मुंबई साइडची ट्रेन मोस्टली मी पकडतो. त्यातली ऑप्शन्स आहेत वाशी आहे, नेरूल आहे, पनवेल आहे. असे डिफरंट डिफरंट ऑप्शन्स आहेत मला. बट मोस्टली आता कसं माझी ट्रेन एक फिक्स आहे. पनवेल मोस्टली ट्रेन जी आहे ती मी पकडतो. बट आज माझी ती ट्रेन मिस झाली. त्याच्यानंतरची जी होती माझी फिक्स ट्रेन आहे बेसिकली ती पनवेलची. पण ती माझी मिस झाली. त्याच्यानंतरची माझी दुसरी ट्रेन असते एक वाशीची. ती पण मिस झाली. त्याच्यानंतरची जी एक लास्ट ट्रेन आहे बोलू शकता जी मी कधी पकडत नाही मोस्टली. अजूनपर्यंत कधी पकडली नाही. तेवढं लेट मला आजपर्यंत कधी झालं नव्हतं. बट आज ती ट्रेन पकडली आणि ऑफिसला पोहोचलो. ऑफिसला पोहोचता पोहोचता परत तिथून नंतर ऑटो भेटणं वगैरे. हे खूप साऱ्या अशा गोष्टी होत्या ज्याच्याने आज असं वाटत होतं की आजचा मंडे हा खूप जास्त लेट करणारा किंवा वीकचा फर्स्ट डे होता जो आपल्याला खूप लेट करवतोय. ही फिलिंग वगैरे यायला लागली. बट ठीक आहे बोललो आता जाऊ दे आपण काही करू शकत नाहीये त्याला. आज लेट होणारच आहे तर निघायलाही लेट होणार. मग ते झालं त्याच्यामुळे ऑफिसमधूनही निघायला थोडंसं लेट झालं आणि ज्यावेळेस निघणार होतो त्यावेळेस ऑन द स्पॉट एक मीटिंग आली. मग ती थोडीशी अटेंड करून मग अजून हाल्फ एन अवर आपलं त्याच्यात गेलं. सो असं बेसिकली आजचा ओव्हरऑल डे होतं माझं आणि ते निघायला वगैरे लेट झालं त्यामुळे घरी यायला लेट झालं. हे सर्व ओव्हरऑल होतं. तुम्हालाही कधी असं आता तुम्ही कॉर्पोरेटमध्ये आहात, तुम्हालाही माहिती आहे कसे लास्ट मोमेंटला समजा कधी कोणती अचानक मीटिंग आली, तर ती आपल्याला अटेंड करावीच लागते. ते आपण स्किप करू शकत नाही. ते प्रॉब्लेम्स येतच असतात. तुम्हीही हे प्रॉब्लेम्स कधीतरी फेस केले असतील. किंवा कधी केलेत का? किंवा कधी असा अनुभव आलाय का तुम्हाला? तर ते नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तर ते आपलं एक तुम्हाला एक कनेक्शन ते जुळलं जाईल, की कसं असतं, काय असतं. तुम्हालाही माहिती आहे ते कॉर्पोरेट लाईफचं ते बाकीचं कसं असतं ते. पण बेसिकली हेच आहे, की जर तुमची यूएस बेस्ड कंपनी असेल किंवा यूएस डोमेनसाठी काम करणारी कंपनी असेल, तुमचा बेसिकली कस्टमर जर यूएस बेस्ड असेल, तर तो यूएस टाईम झोनमध्ये आपल्याला थोडंफार सपोर्ट द्यावाच लागतो. बिकॉज त्यांना घेऊन आपल्याला काम करायचंय बोललं, तर ते थोडंफार सपोर्ट आपल्याला द्यावाच लागतं. त्यांच्या टायमिंगनुसार आपल्याला ते अवेलेबल राहायला लागतं. आणि माझा मोस्टली आमचं ऑफिसचं कसं आहे आता तेच होतं, की यूएस वाले येतात समथिंग 4, 4:30, 5 नंतर आणि त्यानंतर मग त्यांचे थोडेसे जे मीटिंग्स असतील, प्लस आपलं कोलॅबोरेशन वगैरे ते करून सर्व काम करणं, त्याच्यामुळे ते थोडंफार लेट कधी ना कधी होऊन जातं. बट कधी-कधी असं मोस्टली कधीतरीच होतं. मोस्टली आता माझं मीटिंगचं मी कसं असतं मोस्टली मी 5 ते 7च्या दरम्यान मी फिनिश करून टाकतो. बट कधी-कधी असं बाय चान्स कधी ऑन द स्पॉट मीटिंग्स येत असतात. बाकीच्या सर्व फिक्सच असतात आपलं. तर एवढं काही नाही. बट हे कधी ना कधी असं थोडंफार ते येत असतं. ते आपल्याला ॲडजस्ट करावं लागतं. ते त्यात आपण काही करू शकत नाही. तुम्हालाही माहिती आहे. तुम्ही ते अनुभवलं असेल. सो अशा सर्व गोष्टी असतात जे आपण कॉर्पोरेटमध्ये आपण बेसिकली चालतच असतं ते. आणि ते करून कधीतरी ॲडजस्ट करूनच घ्यावं लागतं आपल्याला. ते आपण स्किप करू तर शकत नाहीये. सो अशा सर्व गोष्टी आहेत आणि
हेच करता करता मग आपले दिवस जातात निघून आणि आता तुम्हालाही माहिती आहे कधी कसं दिवस निघून जातात फटाफट तेही समजत नाही. 2026 आताच आलेला, 25 आताच संपलेला, 26 आलेला आणि बघता बघता 26चा ऑलमोस्ट हाफ इयर संपून गेला. जुलै चालू झालाय. ऑलमोस्ट जुलै पण हाफ संपलेला आहे. हे कधी दिवस असे फटाफट निघून जातात तेही आपल्याला समजत नाही. सो ही आपली लाईफ अशीच आहे जी चालते कॉर्पोरेटमध्ये. उठा, कामाला जा, परत घरी या, जेवा, झोपा, परत दुसऱ्या दिवशी उठा, कामाला जा, कामाला लागा. हे सर्व कॉर्पोरेटमध्ये चालूच असतं. तर त्या कॉर्पोरेटच्या जालमध्ये आपण कधी कसं फसून जातो ते आपल्यालाही समजत नाही. तर तुमचं ही लाईफ कशी आहे, काय आहे ते नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये सेक्शनमध्ये सांगा. आणि कॉर्पोरेट लाईफ अशीच चालू राहते. ते तुम्हाला माझी कॉर्पोरेट लाईफ आणि वर्क लाईफ बॅलन्स ज्यावर आपण व्हिडिओ शूट करतोय, जे बघतायत तुम्ही, हे कसं वाटतंय आणि आजपर्यंतचे जे तुम्ही व्हिडिओ बघितले आहेत ते कसे वाटले ते नक्कीच सांगा. आणि आज आपलं जे व्हिडिओ होतं ते जस्ट आपलं नॉर्मल टॉकिंग वगैरे होतं तेच आपण केलं आणि तेच आपलं होतं. तर तुम्हाला हे सर्व गोष्टी कशा वाटतात ते नक्कीच सांगा. आणि आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूयात. थँक्यू. बाय बाय. गुड नाईट.